नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाण्याच्या वागळे स्ट्रीट परिसरातील किसननगर नंबर 3 मधील 35 ते 40 वर्ष जुनी झालेली धोकादायक पंचशील निवास या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग पडल्याची घटना आज सकाळी 10:30 ते पावणे 11 वाजण्याच्या सुमारास घडले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ती संपूर्ण इमारत तात्पुरत्या स्वरूपात रिकामी करण्यात आले। त्या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23 येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली। ठाण्याच्या वागळे स्ट्रीट परिसरातील धोकादायक इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची माहिती दक्ष नागरिक अक्षय धारवे यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिले। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक लोकप्रतिनिधी, श्रीनगर पोलीस, महापालिका अधिकारी, महावितरण कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली। तातडीने आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ही संपूर्ण इमारत रिकामी करून तिला धोकापट्टी बांधले। तसेच रिकामी केलेल्या इमारतीमधील 60 ते 70 रहिवासी यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23 या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करून या इमारतीच्या तळमजल्यावरील 6 दुकाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यास सांगितले। याशिवाय ठाणे महानगरपालिका वागळे स्ट्रीट प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत पुढील कार्यवाही सुरू करण्यात आले असेही आपत्ती व्यवस्थापन कक्षेकडून सांगण्यात आलं आहे। ठाणे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटासोबत युती करण्याऐवजी स्वबळावर निवडणुका लढवण्याची कुजबूज भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केली जात असताना आज भाजपचे नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी एक प्रकारे त्यास दुजोरा दिल्याचे दिसत आहे। महायुतीत लढावे असे सर्वांचे म्हणणे आहे, परंतु काही बाबतीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जातील असे नाईक म्हणाले। तसेच एखाद्या पक्षात महायुतीमध्ये लढून अन्याय वाटत असेल तर त्या पक्षाला वेगळे लढण्याची मुभा दिली पाहिजे असेही नाईक म्हणाले। गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात भाजपचे वर्चस्व वाढत असल्याचे चित्र आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघापैकी भाजपने 9 जागांवर उमेदवार उभे केले होते। या सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, तर शिंदे गटाला 7 पैकी 6 जागांवर विजय मिळवता आला होता। जिल्ह्यात शिंदे यांची शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवले होते। गणेश नाईक यांनी अनेकदा शिंदे गटावर टीका देखील केले। तसेच जिल्ह्यात भाजपच क्रमांक 1चा पक्ष असल्याचे भाषणात उल्लेख केला आहे। दरम्यान गणेश नाईक यांनी आज ठाण्यात तिसऱ्यांदा जनता दरबार भरवला होता, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीबाबत त्यांना विचारले असता नवी मुंबई, उल्हासनगर, भाईंदरमध्ये भाजप 1 क्रमांकावर आहे। पालघर जिल्हा परिषद भाजपची आहे, तेथील आमदार मित्र पक्षाचे आहेत, पण खासदार भाजपचे आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी प्राबल्य भाजपचेच आहे। शिंदे यांच्या शिवसेनेने, राष्ट्रवादीने देखील प्रयत्न केले पाहिजेत, महायुतीत लढावे असे सर्वांचेच म्हणणे आहे, परंतु काही बाबतीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जातील असेही नाईक म्हणाले। ठाणे शहरातील गोखले रोड परिसरात काल रात्री TMT बस थेट रस्त्याच्या दुभाजकावर चढल्याची घटना घडली। अपघातानंतर परिसरातील दुभाजकांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न उपस्थित होत असून सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। अरुंद रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलेले दुभाजक आणि पुसट झालेल्या मार्गदर्शक रेषांमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। महापालिकेने लवकरच उपाययोजना केली नाही तर ते स्वतः रंगरंगोटी करतील आणि आंदोलन छेडतील असा इशारा त्यांनी दिला आहे। ठाणे स्थानकाजवळ असलेले गोखले रोड परिसरातील रस्ते अरुंद आहेत, त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात, त्यामुळे वाहतुकीस हा रस्ता आणखीनच लहान पडतो। त्यामुळे या दुभाजकाला परिसरातील नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा विरोध होता। तरी देखील गोखले रोड, राम मारुती रोड परिसरात महापालिकेने हे दुभाजक बांधले, परंतु या दुभाजकांमुळे वाहतूक कोंडी होत होती। त्यानंतर काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून येथील दुभाजक काढून फेकून दिले होते। त्यावेळी महापालिकेने दुभाजक बसविताना वाहतूक पोलिसांना कळवले नसल्याचे समोर आले होते। त्यामुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीविषयी व्यापाऱ्यांकडून टीका होत होती, परंतु त्यानंतरही ठाणे महापालिकेने हे दुभाजक त्या ठिकाणी बांधले आहेत। ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त यांनी हे दुभाजक ठाण्यातील बाबांच्या सांगण्यावरून
बांधले असल्याचा आरोप संगम डोंगरे यांनी केला आहे. हे दुभाजक वाहन चालकांसाठी घातक ठरत आहे. त्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असतात, त्यामुळे रस्त्यावरून एका वेळी एकच वाहन जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी या परिसरातील मडवी हाऊसला आग लागली होती, तेव्हा अग्निशमन गाडीला जायला रस्ता नव्हता. त्यावेळी दुभाजक तोडण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी दुभाजक नको अशी मागणी नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची आहे, असे डोंगरे यांनी सांगितले. परंतु याकडे प्रशासन लक्ष देत नाही. नागरिकांची ही बाजू आम्ही वारंवार मांडत आलो. या दुभाजकाचा त्रास प्रत्येक वाहन चालकाला होतोय. दुभाजकावरील मार्गदर्शक रेषा पुसट झाल्यात, त्यामुळे बस चालकाला दुभाजक दिसून आला नाही आणि बस दुभाजकावर चढले. यात बस चालकाचा नाही तर ठाणे महापालिकेची चूक आहे. बस चालक हे मालकरी आहेत, ते व्यवस्थित गाडी चालवत होते, परंतु त्याच वेळी तेथून दुचाकी येत होती. त्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात TMT चालकाकडून बस दुभाजकावर चढली, असे डोंगरे यांनी स्पष्ट केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे अगोदरच ठाणेकर त्रस्त झालेले असताना वाघबीळ उड्डाण पुलावर रुंद आणि खोलवर खड्डे पडले आहेत. निकृष्ट कामामुळे गायमुख घाटातील रस्ता अगोदरच खड्ड्यात हरवला असताना आता वाघबीळ उड्डाण पुलावर 15 ते 20 पेक्षा अधिक खड्डे पडल्याने अपघाताच्या भीतीने वाहन चालकांना धडकी भरते. त्याचबरोबर पातळीपाडा उड्डाणपूल ही खड्ड्याने बाधित झाल्याने वाहतुकीवर परिणाम होतोय. ठाणेकरांना वाहतूक कोंडी 5वीलाच उचलेली आहे. कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊनही रस्ते काही खड्डेमुक्त होऊ शकलेले नाहीत. घोडबंदर रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी आता अमेरिकन तंत्रज्ञान बोलवा, अशी उपरोधक मागणी नागरिकांकडून होऊ लागले. राज्य सरकार तसे ठाणे महापालिका MMRDA तर्फे अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून रस्ते तसे उड्डाणपुलावरील खड्डे बुजवले असल्याचा दावा करून संतप्त नागरिकांना विरोधकांना शांत केले जाते. मात्र काही महिन्यातच निकृष्ट कामामुळे पुन्हा त्या रस्त्यावर ब्रिजवर खड्डे पडतायत. काही दिवसांपूर्वी वाघबीळ उड्डाणपुलावर पडलेला खड्डा हा जीवघेणा ठरला होता. त्याच्या खालील कॉन्क्रीट आणि सळई दिसू लागल्या होता. तो बुजवण्यात आला. आता पुन्हा त्याच पुलावर दुसऱ्या बाजूने 8 ते 10 फूट लांबीचा मोठा धोकादायक खड्डा पडला आहे. त्याच्या आजूबाजूला 15 ते 20 आणखीन खड्डे पडलेत. गेले 3 दिवस मुसळधार पाऊस पडल्याने खड्डे अधिकच खोल आणि रुंद होऊ लागलेत. त्यातूनच उड्डाणपुलाचे कॉन्क्रीट दिसू लागत असल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना धडकी भरत आहे. कारागृहातून आरोपींची ने-आण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडून त्यांना VIP तसेच विशेष सेवा पुरवली जात असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर कैदी पार्टीतील पोलिसांच्या कामाच्या पद्धतीवरच शंका उपस्थित होऊ लागल्यात. अशा प्रकरणात संबंधित पोलिसांना निलंबित किंवा सेवेतून बडतर्फ केले जाते. तरीही कैदी पार्टीत नियुक्त पोलिसांवर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येते. या पोलिसांच्या मनमानी पद्धतीमुळे आरोपींची चंगळ सुरू असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्ती इतका सैल असतो की पोलिसांच्या तावडीतून आरोपी सहज निसटून जाऊ लागले आहेत.
कारागृहात बंदिस्त असलेल्या आरोपींना वेळोवेळी न्यायालयात सुनावणीसाठी पोलीस बंदोबस्तामध्ये हजर केले जाते. नंतर पुन्हा न्यायालयातून त्या आरोपीला कारागृहात नेण्यात येते. आजारी कैद्यांना कारागृहातून रुग्णालयात आणि पुन्हा कारागृहात ने-आण करण्याची जबाबदारी कैदी पार्टीतील पोलिसांना पार पाडावी लागते. एक आरोपी असल्यास बंदोबस्तासाठी 2 गार्ड, एकापेक्षा जास्त आरोपी असल्यास त्यास अधिक पोलीस दिले जातात. काही आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतात. अशा आरोपींना न्यायालयात घेऊन जाताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येते. शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती केली जाते. मात्र अनेकदा पोलीस उपलब्ध होत नाहीत. परिणामी आरोपींना न्यायालयात हजर करणे शक्य होत नसल्याने अशा आरोपींना सुनावणीची पुढील तारीख दिली जाते. सुनावणी अभावी कारागृहात खितपत पडलेल्या आरोपींची संख्या भरपूर असल्याचे बोलले जात आहे. काही वेळेला आरोपींना एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवले जाते. त्यावेळी पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवावा लागत असला तरी कैद्यांसाठी नेमलेले पोलीस कामात हलगर्जीपणा करत आहेत. नुकतेच समोर आलेल्या प्रकरणात पोलिसांना संगनमताने 2 आरोपींना रिक्षाने रुग्णालयात बाहेर घेऊन जात त्यांना विशेष सेवा पुरवल्याचा गंभीर प्रकार घडला होता. यापूर्वी अशाच प्रकारे आरोपींना विशेष तथा VIP सुविधा देण्यात आल्याची बाब उघडकीस आलेली आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.